नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। राजकीय वातावरण इतकं तापू लागलेलं आहे की एकमेकावरचे आरोप आणि प्रत्यारोप यावरून एकूणच संपूर्ण समाज ढवळून निघालेला आहे। एकीकडे राजकारण ढवळत असताना दुसरीकडे समाजाच्या मनामनात प्रत्येक नेत्याविषयी कुतूहल आणि हे काय बोलतात याविषयी चर्चा सुरू आहे। कोल्हापुरात अलीकडे नेहमीचे आणि परंपरागत राजकीय वैरी असलेले धनंजय महाडिक आणि सतेज पाटील म्हणजेच मुन्ना आणि बंटी यांचं परत राजकीय द्वंद्व सुरू झालेला आहे। राजकीय जुगलबंदी सुरू झालेली आहे। एकेकाळची महाविद्यालयीन जीवनातील ही टार्गेट पोरं म्हणून ओळखली जायची। मी नाही म्हणत, अख्खं कोल्हापूर म्हणतं की त्यांच्या वर्गात किंवा त्यांच्या महाविद्यालयात जे जे लोक होते ते सांगतात की दोघेही टार्गेट पोरं होती, पण आज त्यांनीच एकमेकाला टार्गेट केलेलं आहे। बंटी पाटलांना त्यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या घोळावरून टार्गेट केलं गेलं। काँग्रेसकडे उमेदवारी खेचून आणली आणि त्यांनी उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर केलं। बंटी पाटलांनी राजेश लाटकर यांचं नाव जाहीर करताच काँग्रेसच्याच माजी नगरसेवकांनी पत्र काढलं आणि राजेश लाटकर आम्हाला नकोत म्हणून थेट नाराजी व्यक्त केली। त्यातूनच पुढे मधुरी महाराजांचं नाव आलं। मधुरी महाराजांना एबी फॉर्म देण्यात आला। त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ऐन माघारीच्या वेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। एकूणच ह्या प्रक्रियेत बंटी पाटील हे सर्वांचंच टार्गेट ठरले होते। विरोधकांचं तर ठरलेच ठरले, पण स्वकीयांचं म्हणजेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याबरोबरच स्वतःच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर काही प्रमाणात टीका केली। एकीकडे स्वकीयांची टीका आणि दुसरीकडे विरोधकांनी केलेलं टार्गेट, एकूण ह्या परिस्थितीत बंटी पाटील काहीशी अस्वस्थ झाली। त्यांना काय करावं सुचना। ज्या दिवशी मधुरी महाराज यांनी माघार घेतली त्याच दिवशी रात्री त्यांनी आपल्या अजिंक्य तारा कार्यालयावर बैठक घेतली। त्या बैठकीत अक्षरशः त्यांना अश्रू अनावर झाली। इतक्या प्रमाणात बंटी पाटलांना टार्गेट केलं गेलं। आता तेच बंटी पाटील मुन्ना महाडिक यांना टार्गेट करत आहेत। नुसते बंटी पाटीलच टार्गेट करत नाहीत तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, या तिघांनी मिळून मुन्ना महाडिक यांना टार्गेट केलेलं आहे। मुन्ना महाडिक यांचं एकच वाक्य जे आज राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यावरूनच त्यांच्यावर टीकास्त्र सुरू आहे। मुन्ना महाडिक यांनी जी आपली मतं व्यक्त केली ती अशी होती की महायुती सरकारनं लाडक्या भगिनींना 1,500 रुपये महिन्याला दिलेले आहेत। या लाडक्या भगिनी म्हणजे सर्व आपल्याच आहेत आणि त्यांनी इतर पक्षात जाऊ नये असा एक मुन्ना महाडिकांना समज असावा किंवा मुन्ना महाडिकांची तशी एक धारणा असावी। त्यातून बोलण्याच्या ओघात ते म्हटले, निवडणूक काळात ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीत जातील त्यांचे फोटो घ्या, त्यांची नावं घ्या, असं बोलण्याच्या ओघात धनंजय महाडिक बोलून गेले। तुम्हाला सांगतो, जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1,500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांची नावं लिहून घ्या। आणि आज तेच संपूर्ण विरोधकांचे टार्गेट झालेले आहेत। यात पहिलं जे त्यांना टार्गेट केलं ते अर्थातच सतेज पाटील यांनी केलं। सतेज पाटील थेट म्हणले महाडिक घराण्यात गुंडगिरी आणि दहशत हाच त्यांचा अजेंडा आहे। म्हणूनच त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्यात गुंडगिरी आणि दहशतीचंच वातावरण वापरलं। महाडिक हे यांची पार्श्वभूमी या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे। गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणं हा एकमेव अजेंडा या महाडिक कंपनीचा राहिलेला आहे। परंतु कोल्हापूरची जनता सूद नाही, असल्या धमकीला आमच्या माता भगिनी घाबरणार नाहीत। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तर इतके चिडले, त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की हा मुन्ना कोण, हा धनंजय महाडिक कोण, मी त्याला ओळखतो। त्यानं जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे, माता भगिनींचा अपमान करणार आहे। त्या धनंजय महाडिकांच्या हातापर्यंत ते पोहोचले। महाडिक मला माहितीये की तुम्ही फोटो काढून केवळ आमच्या सभेला महिला आल्या आहेत म्हणून त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर याद राखा तुझा हात जागेवर नाही ठेवणार मी। त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या महिला चिडल्या आणि त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं की उद्धव ठाकरेंवर कारवाई करा। त्यांचे अत्यंत आक्षेपार्ह शब्द आहेत, त्यांच्या बोलण्यातून सुद्धा गुंडगिरी व्यक्त होत आहे। असा जणू या भारतीय जनता पक्षाच्या महिलांचं जे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटलं त्यामध्ये त्यांनी असंच मत व्यक्त केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गुंडगिरीची भाषा वापरलेली आहे।
एकीकडे बंटी आणि मुन्ना यांची जुगलबंदी सुरू असतानाच त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी उडी घेतली की काय अशी परिस्थिती आहे। अशातच राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा लांबा या सुद्धा कोल्हापुरात आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा धनंजय माडकावर तोप डागली। धनंजय महादिक है, उनका एक वीडियो वायरल होता है जिसमें वो एक जनसभा में महिलाओं को डरा रहे हैं, धमका रहे हैं, उन्हें ये कह रहे हैं कि आपके हम वीडियो रिकॉर्डिंग कर रहे हैं, आपकी फोटो खींच रहे हैं, आप कांग्रेस की जनसभाओं में गई, कांग्रेस को वोट किया तो आपके लिए ठीक नहीं होगा, आपकी व्यवस्था कर दी जाएगी। मतलब क्या है इसका, मतलब क्या है इसका? और यहाँ तक कहते हैं कि हम सरकार में आए तो सरकारी योजनाओं का लाभ कोल्हापुर की बहनों को नहीं मिलेगा। डराया जा रहा है, धमकाया जा रहा है बाकायदा सभाओं में। इसी को लेकर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और महिला कांग्रेस ने महाराष्ट्र के हर थाने में भाजपा के कोल्हापुर से राज्यसभा सांसद धनंजय महादिक जी के खिलाफ चुनाव आयुक्त में और पुलिस थानों में जो है वो शिकायत दर्ज की है। खरं तर धनंजय महाडिक आज इतके टीकेचा विषय ठरलेले आहेत की त्यांना सर्वांनी घेरलेलं आहे, सर्वांनी टार्गेट केलेलं आहे। म्हणूनच मी म्हणतो की एकेकाळी मुन्ना असो बंटी असो हे महाविद्यालयीन जीवनातील टार्गेट पोरं होती असं सांगितलं जातं, पण तीच टार्गेट पोरं आज एकमेकाला टार्गेट करत आहेत, राजकीय टार्गेट करत आहेत। त्यांचा टार्गेट वैयक्तिक नाही, त्यांच्या टार्गेटचा उद्देश हा वैयक्तिक नाही, पण राजकीय जे वैरत्व आहे त्यातून ते एकमेकांना टार्गेट करत आहेत। आणि या टार्गेटमुळेच आज कोल्हापूर महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर झळकत आहे। ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये हे कसं एकमेकाला घेरलं जातंय, कसं एकमेकाला टार्गेट केलं जातंय आणि कसं एकमेकाचं उत्तर काढलं जातंय, हाच सध्या एकूण चर्चेचा विषय आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।